Friends, today we learn practice set 1.2 example number 3. In triangle MNP, NQ is the bisector of angle N. If MN equal to 5, PN equal to 7, MQ equal to 2.5, then find QP. एक ट्रायंगल दिला एम एन पी, त्याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू दिल्यात, एम एन ची व्हॅल्यू दिली, पी एन ची व्हॅल्यू दिली, एम क्यू ची व्हॅल्यू दिली आणि क्यू पी ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. या ट्रायंगलमध्ये अँगल बायसेक्टर दिलाय. गिवन रे एन क्यू is a bisector ऑफ अँगल एन. हे गिवन आहे. आता आपल्याला प्रॉपर्टीज वापरायची. अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. रे एन क्यू इज द बायसेक्टर ऑफ अँगल एन. प्रॉपर्टीज ऑफ अँगल बायसेक्टर. एम एन डिवाइडेड बाय एन पी इक्वल टू एम क्यू डिवाइडेड बाय क्यू पी. एम एन ची व्हॅल्यू आहे 5 डिवाइडेड बाय 7, एन पी ची व्हॅल्यू 7 इक्वल टू एम क्यू ची व्हॅल्यू दिली आहे 2.5 डिवाइडेड बाय क्यू पी. क्रॉस मल्टीप्लाय 5 मल्टीप्लाइड क्यू पी डिवाइडेड बाय 5 मल्टीप्लाइड क्यू पी इक्वल टू 7 मल्टीप्लाइड 2.5. क्यू पी दॅट इक्वल टू यांचा मल्टीप्लाय 17.5. 7 5 35, 7 3 आले, 7 2 14 आणि 3 17 आणि हे गुणाकारातले 5 भागाकारात. देअरफॉर क्यू पी दॅट इक्वल टू 5 3 15, 2 उरले 25 झाले, 5 5 25. फाइंड द व्हॅल्यू ऑफ क्यू पी इज इक्वल टू 3.5. अशा प्रकारे फर्स्ट एक्झाम्पल सोडवले. याला प्रॉपर्टीज वापरली. अँगल बायसेक्टर थिअरम. अँगल बायसेक्ट थिअरम आपण थिअरम पाहिला होता अँगल बायसेक्टर थिअरम. तर ती प्रॉपर्टीज वापरून हे एक्झाम्पल सॉल्व केले. फाइंड द व्हॅल्यू ऑफ क्यू पी इक्वल टू 3.5. एक्झाम्पल नंबर 4. टू प्रूव्ह दॅट ए पी डिवाइडेड बाय पी बी इक्वल टू ए क्यू डिवाइडेड बाय क्यू सी. हे एक्झाम्पल नंबर 4 आहे. आपल्याला गिव्हनमध्ये इन्फॉर्मेशन दिले. ए बी सी इज अ ट्रायंगल. अँगल ए पी क्यू इज 60 डिग्री अँड अँगल ए बी सी इज 60 डिग्री. हे दोन जे अँगल आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत आणि करस्पॉन्डिंग अँगल आहेत. तर याच्यामध्ये दोन अँगल जे आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत. पहा गिव्हनमध्ये दिले आपल्याला अँगल ए पी क्यू इक्वल टू अँगल ए बी सी इक्वल टू 60 डिग्री. अँगल ए पी क्यू इक्वल टू अँगल ए बी सी इक्वल टू 60 डिग्री. गिवन two angles are congruent. Angle APQ congruent angle ABC. These two angles APQ and ABC are corresponding angle. Corresponding angles are congruent. Therefore two lines are parallel. 9वीच्या वर्गामध्ये आपण प्रॉपर्टीज पाहिली आहे. Corresponding angles are congruent. Therefore two lines are parallel. दुसरी प्रॉपर्टीज पाहिली. अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. देअरफॉर टू लाईन्स आर पॅरलल. तर आपण इथं गिव्हन मध्ये दिलं तर आपल्याला टू अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. एपी क्यू congruent ABC, but these two angles are corresponding angle
and therefore corresponding angle test segment PQ parallel segment BC corresponding angle test in triangle ABC segment PQ parallel side BC therefore basic proportionality theorem AP divided PB equal to AQ divided QC याला रिझन बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम अशा प्रकारे आपण प्रूव्ह केले. आपल्याला एक्झाम्पलमध्ये प्रूव्ह करायचं होतं टू प्रूव्ह AP डिवायडेड PB इक्वल टू AQ डिवायडेड QC. एक्झाम्पल नंबर 5 3 पॅरलल लाईनचे एक्झाम्पल दिलेले आपल्याला. AB parallel PQ parallel DC 3 parallel lines and 2 transversal AD and BC. तर आपल्याला पाचव्या गणितामध्ये इन्फॉर्मेशन दिलेले इन ट्रेपेजियम ABCD इन ट्रेपेजियम ABCD AB parallel PQ parallel DC AP equal to 15 PD equal to 12 QC equal to 14. Find BQ. Segment AB parallel segment PQ parallel segment DC. Properties of 3 parallel line. AP divided PD equal to BQ divided QC. Put the value. AP ची व्हॅल्यू 15, PD ची व्हॅल्यू 12, BQ ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, QC ची व्हॅल्यू 14. क्रॉस मल्टीप्लाय 12 multiplied BQ equal to 15 multiply 14. BQ equal to PQ equal to 15 multiplied 14 आणि मल्टीप्लाय मधले 12 डिवाइड मध्ये 3 ने भाग द्या. सुरुवातीला 3 चौक 12, 3 5 15, 2 2 4, 2 7 14, 2 2 4 आणि 2 7 14. अंशाचा गुणाकार 5 7 35 आणि छेदामध्ये आले 2.
बे 14 एक उरला पॉईंट दिला 10 आन्सर आलं 17.5. पहा कॅल्क्युलेशन 15 मल्टिप्लाइड 14 डिवायडेड बाय 12. तर एकाच संख्येने अंशाला आणि छेदाला डिवाइड करता येते. सुरुवातीला 3 ने डिवाइड केलं 3 चौक 12 3 5 15 5 7 35 छेदामध्ये 2 राहिले 2 ने 35 ला डिवाइड केलं 17.5 आन्सर आलं. अशा प्रकारे आपण BQ ची व्हॅल्यू काढली आहे. फाइंड BQ. तर इथं 3 पॅरलल लाईन दिल्या होत्या. मग प्रॉपर्टीज ऑफ 3 पॅरलल लाईन याच्यामध्ये BPT थिअरम वापरलाय आणि थर्ड एक्झाम्पल मध्ये अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीज वापरली आहे. सगळ्या प्रॉपर्टीज आपण सॉल्व्ह केलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो त्यांची प्रॅक्टिस करा. थेरॉटिकल भाग समजून घ्या. एक्झाम्पल आपोआप सोपे जातील आणि ह्या एक्झाम्पलची प्रॅक्टिस करा. ओके बाय.